नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशी झणझणीत आणि चविष्ट अख्खा मसूरची रेसिपी, की एकदा खाल्ली तर बोटं चाटत राहाल. इतकी भन्नाट चव आहे की मी स्वतः आठवड्यात तब्बल 3 वेळा हीच रेसिपी बनवते. घरातील सगळे अगदी आवडीने खातात आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतात. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि हॉटेलसारखी अप्रतिम चव. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ही खास अख्खा मसूरची रेसिपी. कुठेही स्किप न करता बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. इथे सर्वात आधी मी एक वाटी भरून मसूर घेतलेले आहेत. आता मसुराची आमटी किती बनवायची त्यानुसार तुम्ही मसूर घेऊ शकता. आणि हे मी निवडून घेतले आणि 2-3 पाण्याने धुवून आपल्याला ह्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता याला भिजवण्याची सुद्धा गरज नाहीये. असंच डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो. पण भिजत घालून पण खूप छान रेसिपी होते अख्ख्या मसूरची. तर नक्की अशा प्रकारे सुद्धा करून बघा. आता इथे अर्ध्या तासानंतर मसूर भिजलेले आहे. तर आपण आता रेसिपी बनवायला घेऊया. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकायचं, मोहऱ्या जिरी टाकायचे, अर्धा चम्मच हिंग टाकायचा, अर्धा टीस्पून, एक लाल सुकी मिरची टाकायची आणि कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि हा सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा. तर खूप साधी, सोपी, सिंपल अशी रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आता कधी-कधी घाई गडबड असेल किंवा सकाळी लवकर काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे मसुराची आमटी बनवू शकता. पातळ सुद्धा बनवू शकता किंवा थोडीशी घट्ट सुद्धा बनवू शकता. आता इथे हा मसाला छान फ्राय फ्राय करून घ्यायचा. आता इथे ना हा थोडासा मी वाटून घेतलेला मसाला आहे. म्हणजे याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर एवढं मी वाटलेलं आहे. हा 2 चम्मच मी इथे मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हा मसाला सुद्धा किती टाकायचा त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आता इथे हा मसाला टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आणि आता इथे घरातील बेसिक मसाले टाकून घ्यायचे. इथे 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आणि 1 ते 1.5 चम्मच काळा मसाला टाकायचा आणि 1 चम्मच धना जिरा पावडर टाकायचा आणि अर्धा टीस्पून हळद टाकायची. आता हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचा आहे मसाला. आता मी मिक्स करून परतून घेते. मी स्वतः या रेसिपीला हप्त्यात 3दा तर बनवतेच. भातासोबत तर खूपच छान लागते. तुम्ही चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर इथे मसाला परतून झालेला आहे आणि मी मसूरमधलं पाणी काढलेलं आहे आणि आता हे मसूर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे. तर मसूर टाकून याला मिक्स करायचं आणि मी इथे अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे कारण मला थोडं घट्टसरच बनवायचं आहे. तुम्हाला जर पातळ बनवायचे असेल तर पाणी जास्त टाका आणि अजून जास्त शिजू द्या. आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे मसूर शिजून घ्यायचे आहे. आता याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही 1 ते 2 बटाटे सुद्धा कापून टाकू शकता. त्याने पण खूप टेस्टी होते या मसुराची आमटी. किंवा मग एकदम सुक्का सुद्धा करू शकता किंवा मी जसं करत आहे त्यानुसार पण करू शकता. आता मी इथे झाकून ठेवते आणि शिजू देते. त्याआधी मी ते थोडंसं मीठ टाकलं. म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं. आणि आता झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे. आणि गरमागरम भातासोबत खाऊन घ्यायची. तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटानंतर इथे अख्खा मसूर रेडी आहे. बघू शकता. न जास्त मसाले, न जास्त वेळ. खूप साधी सोपी रेसिपी आहे. सिंपल रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर इथे अख्खा मसुराची रेसिपी रेडी आहे. आता तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.